भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं खुलताबाद शहर, तिथं औरंगजेबाची कबर आहे, त्या संदर्भात तुमची एक नवीन भूमिका आहे, काय सांगाल त्याबद्दल? माझी भूमिका ही एवढीच आहे की जे औरंगजेबाचं थडगं खुलताबाद म्हणलं जातं ते रत्नपूर आहे आणि या रत्नपूरमध्ये खऱ्या अर्थानं धर्मासाठी कसं मरावं, धर्मासाठी कसं जगावं हा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा हा जगाला आणि येणाऱ्या पिढीला कळाला पाहिजे। या भूमिकेतून एक भव्य स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं झालं पाहिजे आणि हे स्मारक खऱ्या अर्थानं हे थडगं गाडलं कोणी त्या संताजी, धनाजी आणि ताराराणीचं सुद्धा तिथं मोठं भव्य दालनही झालं पाहिजे। ही भूमिका घेऊन ही मागणी खरं तर सर्व जनतेची आहे आणि ही जनतेची मागणी अजूनही आहे खुलताबादला रत्नपूर करावं म्हणून, आणि त्याही मागणीचा पाठपुरावा करणार आणि निश्चितपणे भव्य स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं कसं होईल यासाठी पाठपुरावा मुख्यमंत्र्याकडे करणार। निश्चितपणे पालकमंत्र्यांना सुद्धा मी निवेदन दिलं की ज्या हिंदू जनमानसाची मागणी आहे, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास धर्मासाठी मरावं जगावं कसं हे जे आहे तो सर्वांना दिसला पाहिजे आणि तो भव्य स्मारक जे जगामध्ये मोठं राहील, देशामध्ये मोठं राहील अशी मागणी जी जनतेची, हिंदू जनतेची, त्याचा पाठपुरावा मला करायची इच्छा आहे। म्हणजे खुलताबाद शहराचं नाव बदलून रत्नपूर करावं अशी मागणी आहे तुमची? खरं तर छत्रपती संभाजीनगर आम्ही बदललेलंच आणि निश्चितच एक एक हिंदू संस्कृतीवरील जखमा पुसण्याचं काम आम्ही करतोय आणि निश्चितच आम्ही आमचा इतिहास मोठा करण्याचा विचार करतोय आणि त्यामुळे निश्चितच पालकमंत्र्याला म्हणलं, आता आपण पालकमंत्री आहात, पहिले खुलताबादची रत्नपूर म्हणा, हे रत्नपूर झालं पाहिजे अशी भावना हिंदू जनमानसाची आहे। पण खुलताबादमध्येच संभाजी महाराजांचं स्मारक उभं करणं ही भूमिका तुम्ही मांडताय? खरं तर रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणं हे खऱ्या अर्थानं ह्या इतिहासकालीन छत्रपती संभाजीनगरचा इतिहास आहे आणि ते भव्य स्मारक हे येणाऱ्या पिढीला दीपस्तंभ ठरेल की धर्मासाठी कसं जगावं आणि धर्मासाठी कसं मरावं। तर होते भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी स्पष्टपणे दोन मागण्या केलेल्या आहेत की खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यात यावं आणि त्या ठिकाणी संताजी, धनाजी आणि त्याचबरोबर ताराराणीचं दालनसुद्धा तयार करण्यात यावं आणि ह्या खुलताबाद शहराचं नाव बदलून रत्नपूर असं करण्यात यावं अशी मागणी संजय केनेकर यांनी केली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।